स्वामी समर्थ। मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मंडळी, येत्या 19 मार्च वार गुरुवार या दिवशी आला आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा सण विशेष महत्त्वाचा आहे। या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं आणि या दिवशी मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते। अगदी प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गुढी उभारली जाते। मग गुढी उभारण्यासाठी या दिवशी जी गुढी आहे ती कशी उभारावी, शुभ मुहूर्त काय, साहित्य काय, अगदी या वर्षी जर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या घरात गुढी उभारत असेल तर साहित्य काय लागणार आहे, किंवा जे नैवेद्य आहे तो कोणता, त्यासोबत गुढी कशी उतरावी, कशी उभारावी, याची संपूर्ण माहिती आपण अगदी कमी वेळात जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याकडे जी काठी आहे बांबूची ती घ्यायची आहे। त्या काठीला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे, त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे। स्वच्छ धुतल्यानंतर तिला थोडंसं सुकवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी गुढी आहे ती उभारायची आहे। आता गुढी कुठे उभारायची, तर गुढी तुम्ही तुमच्या गच्चीवर, तुमच्या बाल्कनीत किंवा तुमच्या घराच्या बाहेर उभारू शकतात। पण गुढी उभारताना तुम्ही जर घराच्या बाहेर उभारत असेल तर तुमच्या उजव्या हाताला गुढी येईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आता साहित्य काय काय लागणार आहेत, तर साहित्य तुम्हाला हळदी, कुंकू, एक सुपारी गणपती म्हणून, फुलं लागणार आहेत, एक तुपाचा, एक तेलाचा दिवा, अगरबत्ती, जी गाठी आहे, साखरेचा हार, एक दुसरा फुलांचा हार लागणार आहे। जी साडी आपण परिधान केली नाही ती साडी लागणार आहे। साडीवर एक ब्लाऊज लागणार आहे। त्यानंतर एक तांब्याचा लोटा किंवा पितळाचा लोटा किंवा चांदीचा लोटा, किंवा ते नसेल तर अगदी तुम्ही स्टीलचा लोटा सुद्धा घेऊ शकतात। यासोबत तुम्हाला आंब्याचा डगळा, यासोबत तुम्हाला कडुलिंबाचा जो डगळा आहे तो सुद्धा लागणार आहे। आणि यासोबत हळदी, कुंकू, गुळ खोबरेचं नैवेद्य आणि गुढीला तुम्ही जो स्वयंपाक करणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला दिवस आहे। मग यासाठी अगदी पूर्ण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक जण या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात आणि पुरणाचा स्वयंपाक हा गुढीपाडव्याला किंवा गुढीला नैवेद्य म्हणून दाखवतात। मग आता गुढीचा जो शुभ मुहूर्त आहे तो काय आहे तो जाणून घेऊ। गुढी उभारण्याचं जे शुभ मुहूर्त आहे ते यंदा 19 मार्चला सूर्योदयानंतर पहाटे 6:55 सुरू होणार आहे। ते तुम्ही संध्याकाळपर्यंत गुढी उभारू शकतात। पण गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त किंवा आपण जी गुढी आहे ही सकाळी सकाळी उभारत असतो, म्हणजे अगदी 7 पासून तुम्ही 8, 8:30, 9 पर्यंत जी गुढी आहे ती लवकरात लवकर तुम्हाला उभारायची आहे। आता पूजन कसं करावं, सर्वप्रथम आपण जी काठी आहे वेळूची ती घेतली आहे। तिला 5 ठिकाणी आपण जे गंध आहे तो लावला आहे, त्याचं पूजन केलं आहे। त्यानंतर आपण एक तांब्याचा लोटा घेतला आहे। तांब्याच्या लोटावर मांगल्याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक, आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकामध्ये 4 आपल्याला, त्यानंतर उजव्या साईडला 2 रेषा आणि डाव्या साईडला 2 रेषा द्यायच्या आहे। आणि त्यानंतर आपल्याला ती वेळूची काठी घ्यायची आहे। आपण जी साडी नेसली नाही ती साडी घ्यायची आहे कोरी, त्याच्या निऱ्या तयार करायच्या आहे। त्यानंतर निऱ्या तयार केल्यानंतर त्या काठीला ती साडी आपल्याला लावायची आहे। त्यानंतर ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। त्यानंतर मी अशा प्रकारे ही जी साडी आहे त्याच्या निऱ्या तयार केल्या आणि त्यानंतर ब्लाऊज पीस घेतलं आणि जी काठी घेतली आहे वेळूची तिला हे लावलं आहे। त्यानंतर बांधण्यासाठी आपल्याला एक धागा किंवा दोरा घ्यायचा आहे। त्यानंतर आपण तांब्यावर स्वस्तिक काढला आहे, तो तांब्या तिथे ठेवायचा आहे। पण त्याआधी आपल्याला जो गाठीचा किंवा साखरेचा हार आहे तो घालायचा आहे। त्यानंतर फुलाचा हार घालायचा, त्यानंतर आंब्याचा डगळा, कडुलिंबाचा डगळा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर जो तांब्या आहे तो लावायचा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला जी गुढी आहे ती तयार करून घ्यायची आहे। यानंतर तुम्ही बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये किंवा तुमच्या घराच्या जवळ अगदी मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही ही गुढी लावू शकतात। तुम्हाला ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला लावायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहात तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या। त्यानंतर एक चौरंग किंवा पाट तो घ्यायचा आहे। आता अनेकांच्या घरी अगदी जमिनीवर गुढी उभारता, पण हे चुकीचं आहे। गुढी ही मांगल्याचं प्रतीक आहे। आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, भरभराटीस यावी यासाठी आपण गुढी उभारतो। मग गुढी जमिनीवर उभी करणं हे चुकीचं आहे किंवा उभारणं चुकीचं आहे। यासोबत गुढी जशी आहे तशी तुम्ही ती उभारतात हे सुद्धा चुकीचं आहे। गुढीच्या खाली धान्य ठेवणं अतिशय शुभ असतं आणि हेच धान्य आपण त्या दुसऱ्या दिवशी जर आपण वापरत्या धान्यात टाकलं तर आपल्या घरामध्ये धन धान्याला बरकत राहते।
मग आपल्याला सर्वप्रथम एक पाट घ्यायचा आहे. मी घेतला आहे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथे थोडेसे गहू टाकायचे आहे. गहू टाकल्यानंतर जी गुढी आहे ती गुढी आपल्याला तिथे उभे करायची आहे. परत गुढीच्या काठीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर गणपतीचे आपण सर्वप्रथम पूजन करतो. त्याआधी आपण तेलाचा दिवा लावून घेतला आहे. तेलाच्या दिवाची पूजा करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे. नागवेलीचं पान नसेल तर थोडे खाली तांदूळ टाकायचे आहे. सुपारी ठेवायची आहे. सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल हार अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि परत एकदा धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा गुढीची पूजा करायची आहे. गुढीला नमस्कार करायचा आहे. जीवन आहे ते सुख शांती समृद्धीचं जाऊ दे. माझ्या घरामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ दे असं सांगून गुढीला नमस्कार करायचा आहे. यानंतर आपल्याला चौरंगाच्या साईडनी रांगोळी सुद्धा काढायची आहे. आधी काढा किंवा नंतर काढा, आपल्याला रांगोळी देखील काढायची आहे. त्यानंतर पूजन झाल्यानंतर आपल्याला या दिवशी जो नैवेद्य असतो तो म्हणजे कडुलिंबाची पानं, गूळ आणि हरभऱ्याची डाळ हे मिक्स करून या दिवशी हा जो नैवेद्य आहे तो गुढीला दाखवला जातो, देवांना दाखवला जातो आणि त्यानंतर प्रत्येक घरामध्ये हा जो नैवेद्य आहे तो घेतला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी जर आपण हा नैवेद्य प्राशन केला तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आपल्या आरोग्याचे अशा प्रकारे आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य तयार करायचा आहे. आता नैवेद्य या दिवशी अनेकांकडं पुरी आणि श्रीखंड करतात. तुमच्याकडे जोही नैवेद्य करतात तो नैवेद्य गुढीला आपल्याला 12च्या आत दाखवायचा आहे. त्यानंतर आरती झाल्यास आरती करायची आहे. गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर आपल्याला जी गुढी आहे ती काढायची आहे. मग कशी काढावी? परत आपल्याला गुढीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नमस्कार करायचा आहे. खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. परत एकदा नमस्कार करायचा आहे. धूप दीप दिवा दाखवायचा आहे. नमस्कार करायचा आहे. फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जी गुढी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आपण जे खाली गहू टाकले होते ते गहू आपण जे रोजचे गहू साठवणीचे गहू जिथे ठेवले असेल तिथे त्यात ते गहू टाकायचे आहे. असं केल्याने आपल्या घरात धनधान्याची कधी कमतरता राहत नाही. आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जी गुढी आहे ती उभारायची आहे. या दिवशी आपल्या घरात मंगलमय वातावरण राहण्यासाठी आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे. अगदी प्रत्येक जागा आपली घरात स्वच्छ हवी. यासोबत या दिवशी आपले जे मुख्य दरवाजे आहेत किंवा तुमच्या घरात जितके दरवाजे असतील त्याला तुम्हाला न चुकता आंब्याचा डगळा किंवा आंब्याच्या पाण्याचं तोरण करायचं आहे आणि ते लावायचं आहे. याने सुद्धा आपल्या घरात सुख शांती समृद्धी अखंड नांदत असते. आपलं जे देवघर आहे देवघराला सुद्धा तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण करायचं आहे. या दिवशी आंब्याचं पानाचं आणि कडुलिंबाच्या पानाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायचं आहे. तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना शीघ्र पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.